हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आहे माझ्या माहेरी आणि आत्ता चालू आहे धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास. तर आमच्याकडे ना धोंड्याचा महिना असं म्हणतात. तर लेक जावायला वाण द्यायचं असतं, धोंडे जेवणाळ करायचे असते, धोंडे बनवायचे असतात, पूर्णाचे धोंडे बनवायचे आणि एका धोंड्यामध्ये दगड टाकायचा असतो, त्यालाच म्हणतात धोंडे. तर लेक जावयाला धोंड्याचं वाण द्यायचं असतंय. तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे, छान असा रस बनवला आहे. आईने आम्हाला दोघांना ओवाळलं, मला हळदी कुंकू दिलं, यांच्या पाया पडली. आणि तुम्ही म्हणाल का आता योगिताची जोडी कुठे आहे? तर भाऊजींना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे ना ते काय आत्ता आले नाही. तर ते पुढच्या वेळेस येतील, म्हणजे जेव्हा त्यांना शनिवार रविवारी जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा ती जोडी येणार आहे. आत्ता सध्या योगिता तर आहे, पण भाऊजी नसल्यामुळे योगिता बसू नाही शकत आहे. तर मग ते म्हणे का आम्ही ना पुढच्या आठवड्यात येऊ. तर मग ते पुढच्या आठवड्यात येणार आहे. कसं असतं, प्रत्येकाचं कामाचं नियोजन असतं. आपण बघतो असंच असतं, असं काही नसतं. कारण प्रत्येकाला जे त्याचं काम असतं, व्यवसाय आहे, धंदा पाणी, जे काही नोकरी म्हणा, तर नोकरीवाल्या माणसाला सुट्टी पण मिळत नसते. त्याच्यामुळे ना रात्री दादांनी त्यांना फोन केला होता, पण ते म्हणे मला आहे ना उद्या सुट्टी नाही, त्याच्यामुळे ना तुमचं होऊन जाऊ द्या आणि मला जसा वेळ भेटेल ना तसं मी येणार आहे म्हणे, येईल म्हणे. तर मग ते तेव्हा येतील. तर मग आता योगिता तिच्या घरी जाईल, पण ती पुन्हा येईल. तर इथं दादांनी मला पैसे दिले साडीला, यांना ड्रेसला पैसे दिले. आणि तुम्हाला असं वाटेल का यांच्या अंगावर टॉवेल टोपी नाही टाकली, तर खरं सांगायचं तर माझ्या वडिलांचं म्हणजे माझं माहेर आहे खेड्यामध्ये. आणि आत्ता सध्या माझ्या माहेरी इतके कामं चालू आहे का आता तुम्ही बघताय, मिल चालू आहे, इकडे घराचं काम चालू आहे, सर्वच कामं चालू आहे. त्याच्यामुळे नाशिकला जाऊन आणि टॉवेल टोपी आणणं किंवा ते काही शक्य नव्हतं. पण मग माझ्या वडिलांनी ना यांना ड्रेसला पैसे दिले छानपैकी. मला पण तांब्याचं भांडं घ्यायला आईने पैसे दिले, जोडव्यांना पैसे दिले. तर मी जोडवे बनवणार आहे, तांब्याचं काहीतरी वस्तू पण घेणार आहे, साडी घेणार आहे, हे पण ड्रेस घेतील. पण मनापासून त्यांनी केलं. आईवडील आणि प्रत्येकाचे आईवडील हे लेक जावायचं मनापासूनच आपल्या मुलांचं करतात, तो काही विषय नाही आहे. आणि मी तुम्हाला का आमचा अधिक मास दाखवला का पुन्हा माझ्या ताईंच्या कमेंट येतील का ताई तुम्ही अधिक मास निमित्त तुमच्या माहेरी नाही गेले का धोंडे जेवणावळीला. तर म्हणूनच म्हटलं जरा माझ्या ताईंना सुद्धा दाखवूया, साधं सिंपल पण मनापासून केलेलं आमचं स्वागत. सध्या माझ्या माहेर एवढे कामं चालू आहे का माझे दादासुद्धा बाहेर घराच्या कामाकडेच होते. तर आईने खास जेवण करायला यांच्या पंक्तीला बसवण्यासाठी माझ्या दादांना पटकन घरात बोलवलं, नाही तर त्यांनासुद्धा वेळ नाही आहे. माझे दोन्ही भाऊ पण तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसले नाही, प्रत्येकजण जे त्याच्या कामात आहे. तर आमच्या इकडे जेवणं वगैरे झाले तरी माझे दोन्ही भाऊ नव्हते, कारण त्या एक जण मिलमध्ये होता, एक जण कुठे बाहेर जायला होता, कारण सिमेंटची गाडी त्यांची आलेली नव्हती आणि मजूर बसलेले होते. तर मग माझे वडील सतत ते फोनमध्ये वगैरे होते. तर आत्ता आम्ही घरी आलो आणि पुन्हा एक दिवशी आम्ही चाललो आहे नाशिकला. बकरी ईदच्या दिवशी नाशिकला गेलो आणि ही काही मला जी काही नाशिकमध्ये खरेदी करायची होती ना ती करायला. तर आमच्या इकडे ना घाटामधून बघा अशा आंबे, जांभळं, करवंद असे बसलेले राहतात रस्त्याच्या मेराला. तर ते घेतले, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि नाशिकमध्ये आम्ही एंट्री केली. आणि खूप छान वाटतं आहे का. माझी दीदीसुद्धा 3-4 दिवस झाले घरी आली आहे, 1.5 महिना आता तिला सुट्ट्या आहेत, तर सुट्ट्यांसाठी ती घरी आली आहे. तर कुठेतरी माझ्या मनाचा कोपरासुद्धा माझी दीदी नसल्यामुळे रिकामा होता आणि माझ्या घराचासुद्धा कोपरा रिकामा होता. पण मला एवढं छान वाटतं आहे ना का माझी दीदी सुट्ट्यांना आली तर माझ्या मनाचा पण कोपरा भरला आणि माझ्या घराचा कोपरा भरला. तर खरंच खूप भारी वाटू राहिले. मग तिला काही खरेदी करायची होती, यांची होती, आधीची होती. आणि मग म्हटलं चला आता पावसाळ्याच्या आधी ना जाऊन आणि जी काही लागणारी खरेदी आहे ना ती करून येऊ. कपड्यांची वगैरे होती आणि यांचं आहे ना दातांचं सुद्धा काम करायचं होतं. त्यांना तिघं मायलेकांना चप्पल, शूज काही घ्यायचे होते. यांना पावसाळी मॉर्निंग वॉकचे वगैरे. पहिल्याच दिवशी डॉक्टरकडे नंबर लावला होता. तर आज सकाळीच मग 11-11:30ला आमचा नंबर पण लागला आणि मार्चमध्ये दातांचं काम करायला आलो होतो. त्याच्यानंतर वेळच नाही मिळाला. तर असं असते बघा कामधंदे. तर माझे दादा ते म्हणे का तुम्ही गेले तर पुन्हा येणार नाही, त्याच्यामुळे तुमची धोंडे जेवणाळ होऊन जाऊ दे आणि नंतरून योगिताची आणि भाऊजींची धोंडे जेवणाळ करणार आहे. आणि 3 वर्षापूर्वी ना एकत्रच झाली होती, पण आज कसं भाऊजींना वेळ नसल्यामुळं मग त्यांची लेट होणार आहे. तर इथे माझी दीदी आदिला आणि यांना चप्पल घेतली, भरपूर कपड्यांची वगैरे अशी काही काही खरेदी केली. कारण म्हटलं पाण्या पावसाच्या आत करून घेऊया, पुन्हा 1.5 महिन्यानं माझ्या दीदीला जायला लागेल. तर मग तिचं काय आहे, तिला जे काही घ्यायचं आहे ना म्हटलं चला आत्ताच घेऊन टाकू, पुन्हा मग नाशिकला जायला नको. कसं पाणी पाऊस पडतो, वारं वादळ सगळंच असतं. तर हे बघा इथे
हेच तिघं मंडळींची खरेदी होती. माझी तर काहीच नव्हती, पण मला घरासाठी मस्त अशा 2 वस्तू घेतल्या. माझी खरेदी म्हणजे माझ्या घरातल्या कामाच्या वस्तू लागणार आहेत तीच जास्त खरेदी असते, नाहीतर माझी काही दुसरी खरेदी नसते. आणि मला जोडवे पण बनवायचे आहे आणि आईने ना पैसे दिले तर मला काही तांब्याची वस्तू घ्यायला, तर मला छोटीशी कळशी घ्यायची तांब्याची. मी बघितली तांब्याच्या भांड्यांच्या दुकानात, पण मला तशी काही भेटलीच नाही, मला जशी पाहिजेत होती तशी. मग म्हटलं ठीक आहे. आता आम्ही गाडी नेहरू गार्डनला लावली आहे. तिथंच आम्ही जेव्हा कधी नाशिकला आलो का नेहरू गार्डनला मस्त झाडांच्या तिथं गाडी लावून देतो आणि खरेदी करतो. तर इथे रेमंडच्या शोरूममध्ये आलो आहे. माझ्या दीदीला आहे ना पॅन्टी शिवायच्या आहेत, तर तिला कोणत्या काहीतरी नाव तिनं सांगितलं तसे, तर मग म्हटलं चला आत्ताच शिवून घेऊ, पुन्हा तिला जाऊपर्यंत त्या पॅन्टी शिवून आणि भेटल्या पाहिजे. तर तिने 3 रेमंडच्या पॅन्टी घेतल्या, पीस घेतले आणि तिथेच लगेच शिवायला टाकले. आता जे काही घ्यायचं आहे ना ते आत्ताच घेऊन टाका, पुन्हा पावसाळा सुरू झाला का मग पावसाळी जे काही लागणाऱ्या वस्तू आहे ना त्या मिळतात, मग ह्या वस्तू काही मिळणार नाही. तर त्याच्यामुळं मग आम्ही ते खरेदी करीत करीत इकडे आरकेवरती आलो. आरकेवरती मस्तपैकी आपलं नेहमीप्रमाणे अननस ज्यूस पिला. नाशिकमध्ये आलो का हा ज्यूस आम्ही नक्कीच पितो आहे आणि आत्तापासून नाही, हे दुकान खूप लहान होतं, अशी बारीक टपरी होती, तेव्हापासून आम्ही इथं नाशिकमध्ये आलो का हा ज्यूस घेणारच. तर आम्ही 4 मायलेकांनी ज्यूस घेतला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मेन रोडनी जे काही खरेदी वगैरे काय करायची होती ती करत करत पुन्हा नेहरू गार्डनकडे गाडीकडे गेलो बसायला. आता इथे गाडी पण सावलीत मस्त झाडांखाली लावलेली होती आणि लगेच 4 मायलेकांनी मग आम्ही नारळ पाणी पिलं आणि मग आमची काही खरेदी वगैरे सर्वच झालं होतं आणि लगेच आम्ही घरी जायला निघालो. कसं झालं आमचा धोंडे जेवणाळ अधिक मास माझ्या माहेरी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रिअल मी तुम्हाला दाखवलं जे काही होतं ते तसंच दाखवलं, कारण मी काही तुम्हाला सांगितलं का डेकोरेशन वगैरे काहीच करायला माझ्या माहेरच्या मंडळींना आत्ता तरी सध्या वेळ नाही आहे, कारण ते एवढे बिजी आहे का पावसाळ्याच्या आधी हे काही कामं त्यांना घराचं म्हणा किंवा जे काही कामं होते ना ते वडिलांचं घराचं काम शेतामध्ये चालू आहे, तर ते जमीन लेवलपर्यंत ते काम येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं असे कामांची धावपळ चालू आहे माझ्या माहेरी. जेवण करताना माझे दादा सांगत होते का 3 वर्षाचं धोंडे जेवणाळ आपल्या नवीन घरामध्ये आपण एकदम मस्त असं करू, माझ्या दोन्ही लेक जावयांचं. तर म्हटलं ठीक आहे. माझ्या दोन्हीही मुलांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही, कधीतरी त्यांच्यावरतून मी कॅमेरा फिरवला तर मला ना तो व्हिडिओ डिलीट करायला लावतात, पण मी आज आहे ना त्यांना दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.